पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. तपासात तेजवानी सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा. मुंबई पालिकेमध्ये शिवसेना युबीटी काँग्रेससोबत आघाडी करणार. आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये खरगेंसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती. पण जसं झाडाला मिठी मारतायत तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही. तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना नितेश राणेंचा सवाल. तर नितेश राणे वातावरण खराब करतायत. संजय शिरसाट यांच्यासह विरोधकांचा हल्लाबोल. मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजनं मुस्लिम विद्यार्थिनींसाठी केली बुरखाबंदी. मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त. जैन मुनी निलेश चंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार. कबुतरखाने बसवण्यासाठी उद्या निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन. तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा. राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचं उद्या आंदोलन. टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा संप. तर राज्य सरकार गंभीर आहे. आंदोलन रद्द करण्याचं शिक्षण मंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन. एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार असल्याची गडकरींची लोकसभेत माहिती. देशभरात इंडिगो फ्लाईटची सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा. विमानसेवा विस्कळीत झाल्यानं इतर कंपन्यांचे विमान दर वाढले. विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका. आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींकडून पालम विमानतळावर पुतीन यांचं स्वागत. दोन्ही देशात अनेक द्विपक्षीय करार होणार. वाहतूक कोंडी दूर करून चेंबूर ते मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगवान करण्यासाठी MMRDAनं ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतलाय. मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ऑरेंज गेट इथल्या लॉन्चिंग शाफ्ट इथून पहिला टनेल बोरिंग यंत्र भूगर्भात सोडण्यात येणार आहे. 2 TBMच्या माध्यमातून ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान भुयारीकरण केलं जाणार आहे. 9.2 किलोमीटर लांबीच्या या दुहेरी बोगद्यासाठी 9,158 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. डिसेंबर 28 पर्यंत याचं काम पूर्ण करायचं संकल्पित करण्यात आलेलं आहे. पण आमचा आग्रह आहे की ते अजून 6 महिन्यापूर्वी संपलं पाहिजे. LNTला हे काम मिळालेलं आहे. त्यांची पहिली टनेल बोरिंग मशीन ही आज आपण या ठिकाणी लॉन्च केली आहे. ती यापूर्वी देखील आपल्या ज्या कोस्टल रोड करता मशीन वापरण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की अत्यंत वेगानं हे काम ते पूर्ण करतील. हा TBMचा जो मावळा आहे हा देखील या ठिकाणी हा 9 किलोमीटरचं जे टनेल आहे हा एकदम युद्ध पातळीवर जसं मुख्यमंत्री म्हणाले की 6 महिने अगोदर आम्ही अपेक्षा याची धरतोय. यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल. पेट्रोल, डिझेल, CNG सगळं वाचेल. प्रदूषण कमी होईल आणि लोकांना तिकडे कार्यालयात ऑफिसमध्ये जाताना देखील वेळ वाचेल. त्यांचा घरी जातानाही वेळ वाचेल आणि त्यामुळे एक वेळ वाचवणारा अतिशय मोठा प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू होतोय. तर या टनेलद्वारे चेंबूर ते मरीन ड्राईव्ह हा वेगवान प्रवास नेमका कसा होईल त्यावर आपण एक नजर टाकूयात. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान बोगदा हा अवघ्या 10 मिनिटात अंतर गाठता येणार आहे. या बोगद्यामुळे हा बोगदा कोस्टल रोडला जोडणार आहे. मग पश्चिम उपनगराकडे जाणं त्यामुळे सोपं होणार आहे. या वाहतूक कोंडीतल्या प्रवाशांची मुक्तता होणार आहे. या बोगद्याची लांबी 9.2 किलोमीटर असेल.
मेट्रो 3 पेक्षा 50 मीटर खोल असा हा बोगदा आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह 9.2 किलोमीटरचा हा बोगदा फक्त 10 मिनिटात हे अंतर पार करता येणार आहे. ज्याचं खोदकाम आजपासून सुरू झालेलं आहे. चेंबूर ते मरीन ड्राईव्ह असा हा वेगवान प्रवास मुंबईकरांचा आणि वाहतूक कोंडीपासून सुद्धा सुटका होणार आहे. कारण ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान हा बोगदा किंवा हे अंतर अवघ्या 10 मिनिटात गाठता येणार आहे. हा बोगदा कोस्टल रोडला जोडला जाईल, त्यामुळे पश्चिम उपनगराकडे जाणं सोपं होणार आहे. वाहतूक कोंडीतनं प्रवाशांची सुटका होणार आहे. 9.2 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल, जे अंतर 10 मिनिटात पार करता येईल. मेट्रो 3 पेक्षा 50 मीटर खोल हा बोगदा असेल. नाशिकच्या तपोवन वाचवा मोहिमेमध्ये आता नागरिकांसोबतच बोलके बाहुले देखील सहभागी होत आहेत. प्रशासनानं झाडं न तोडता कुंभमेळा करावा. झाडं आमचा श्वास आहे, आमचं भविष्य आहे, असं आवाहन पम्या नावाच्या बोलक्या बाहुल्यानं केलंय. तपोवनातील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या पम्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. आता ही जी काही सध्या आता आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ थेट, आणि तुला मला हे विचारायचं आहे, ही जी काही मोहीम सुरू आहे नाशिकमध्ये सेव तपोवन नावाची, तू का आला इथे या मोहिमेत सहभागी व्हायला? मी या मोहिमेत मी आहे ना इथं आपले जे नाशिकचे झाड आहे ते मी वाचवायला आलो आहे. हा, हे जे सेव तपोवन हे जे आपलं मिशन आहे ते आम्ही पार पाडून राहणार. हा, आता हे झाडं तोडत असताना मुख्यमंत्री किंवा राज्यातले नेते असं म्हणताय की हे झाडं 10 वर्षापूर्वीचे छोटे झाडं आहे, हे काढले तर काही फरक पडत नाही. तुला काय वाटतंय? आपण झाडं तर झाडच आहे ना, ते 10 वर्षाचे असो किंवा 50 वर्षाचे झाडं तर झाडच आहे, तोडून फायदा काय मग? बरं, आता पम्या आपण आणखी थोडंसं हे जंगल बघत जाणार आहोत. माझ्या मागच्या बाजूला हे सगळं जंगल आहे. हा पम्या देखील आपल्याबरोबर या सगळ्या तपोवनातली ही झाडं बघतोय. तुला हेही विचारायचं आहे की ही जी झाडं आहे ही वाचावी यासाठी सहभागी कोणाला करून घेतलं पाहिजे, कोणी सहभागी झालं पाहिजे, कोणाला तू आव्हान करशील? हे बघा, आमचे तात्या विंचू आहेत, अर्धवटराव आहेत, जसं मी आहे तसे भरपूर कलाकार पण आहेत. त्यांनी पण या गोष्टीला सहभाग घेतला तर अतिउत्तम होईल. हा, तुझी भावना काय आहे परंतु ह्या झाडांच्या बाबत? आणि हे सगळ्या झाडं तोडली जात आहे, तोडतंय प्रशासन, तोडू पाहतंय, त्यांना तुला काय सांगायचंय? पण झाडं तोडून भेटणार काय आहे मला ते कळत नाही. नाशिककर सध्या या झाडांना मिठी मारताय. हे झाड तुझ्या शेजारी आहे आणि तू देखील या झाडाला मगापासून मिठी मारतोय. तुला नेमकं काय सांगायचं यातून? अहो, पण ते बोलू नाही शकत, स्वतःचं दुःख व्यक्त नाही करू शकत. मग आपण त्यांना मिठी मारून वाचवू शकतो ना. हा, तेवढाच एक प्रयत्न करू शकतो. प्रशासनाने एवढंच आव्हान आहे, प्लीज आमचे झाडं तोडू नका. आमचं जे ऑक्सिजन लेवल आहे ते कमी करू नका, प्रदूषण वाढवू नका, प्लीज. झाडं वाचवा नाही तर तुमचा ओम फट स्वाहा. आपण बघतोय झाडं वाचवा नाहीतर ओम फट स्वा अशा प्रकारचा संदेश या निमित्तानं याच्याकडनं मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकूणच या सगळ्या मोहिमेमध्ये आता वेगवेगळे कलाकार जे आहे ते देखील सहभागी होताना पाहायला मिळत आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. दरम्यान करुणा मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत तपोवनातील वृक्षतोडीबाबत निषेध व्यक्त केलाय. आज बघितलेलं आहे की इतके 35 एकरमध्ये जे 16,000 वृक्ष आहे ते कापण्याच्या जे दुष्कर्म आहे, जे पाप आहे ते हे शासन प्रशासन करत आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. त्याच्यासाठी निषेधार्थ मी आलेली आहे. साधू संत जे असते त्यांचा नेचर आहे वनमध्ये राहण्याचा, तो तुम्ही टेंटची व्यवस्था करा. हे वनमध्ये ज्या वनमध्ये श्रीरामजीने तपस्या केली, खूप मोठ्या संतांनी तपस्या केली, ज्याच्यामुळे हे वनचं नाम तपोवन आहे. तो ते तपस्या जरी तुम्ही भंग केली तो महाराष्ट्राची जनता तुमची सत्ता गिराशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खूप मोठा भोग भोगावं लागले याच्यासाठी. तर नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आता कामगारांची सीटू संघटना मैदानात उतरली आहे. सीटू संघटनेकडनं तपोवनात वृक्षतोडी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तपोवनातील वृक्ष तोडू देणार नाही असं म्हणत सीटू संघटना आक्रमक झाली आहे. तपोवनात प्रशासनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी उभारलेल्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळतोय. आम्ही त्यांना इशारा देण्यासाठी आलेलो आहोत की फक्त ही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची चळवळ नाही आहे, हा त्यांचा प्रश्न नाही. या नाशिक शहरातल्या 22 लाख लोकांचा प्रश्न आहे आणि कामगार वर्गसुद्धा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आम्ही हे सांगण्यासाठी आलेलो आहोत की फसवणूक करून हे तपोवन उद्ध्वस्त करण्याचा जर प्रयत्न कराल तर तुमच्या घरापर्यंत, तुमच्या कार्यालयापर्यंत आम्ही घुसू